वड्या करून जे राहिलं होतं आपलं बेसन ते मी असं थोडंसं पातळ करून घेतलं. वड्यांना थोडं घट्ट हवं होतं आणि तेल पण वड्यांसाठी जे केलं होतं, ह्या वड्या आपण तयार केलेल्या होत्या, तेल आहे. मग उरलेल्या बेसनचं मी ही भजी तयार करणार आहे, बटाट्यांची भजी. कांद्याची भजी पण काढली असती, बटाट्यांची भजी पण काढू शकतो किंवा ते पीठ थोडं घट्ट होतं त्यामुळे त्याचा बेसनचा पोळासुद्धा तयार झाला असता. हे बटाट्यांचे काप तयार केले. आता त्याची भजी बनवतोय. आता हे मी सगळं उकडून घेणार आहे, उकडून नाही तळून घेणार आहे. याचे काप तयार करून ही पण भजी तयार झालेली आहे. त्याला कलर आलेला आहे. गॅस बारीक करू. भजी